तर 1920च्या सुमाराला जे रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन लाठ्या खाऊन 44 कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं। त्यामुळं काही प्रमाणामध्ये या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा, काही अधिकार मिळाले। परंतु 19 आणि 20च्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यात रूपांतर करून कामगाराचे सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहेत। त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे। कामगार हा बैलगाडीमध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज 12 ते 15 तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे। या विरोधात गेले 4-5 वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे। परंतु आता सरकारने भयानक पाऊल उचललं। या 4 कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं कामगाराचं PF, कामगाराचं पेन्शन, कामगाराची ग्रॅज्युटी, कामगाराचं बोनस, कामगाराचं अक्करजा इतकंच नव्हे, त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही। या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली, कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलच्या नावावर त्यांनी जनसुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। सरकारकडे UAP आहे, सरकारकडे मोका आहे, सरकारकडे क्रिमिनल कायदे आहेत, सरकारकडे बॉम्बे पोलीस ऍक्ट इतके भयानक अधिकार असतात। सरकारने नवीन कायदा पुन्हा जनतेवर लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। त्या कायद्यामध्ये 2 वर्षापासून 7 वर्षापर्यंत शिक्षा, आजीवन तुरुंगात घालण्याची तरतूद, जामिनीची व्यवस्था काढून घेतली। इतकंच नाही, 2 लाख ते 5 लाखापर्यंत दंड करण्याची प्रवृत्ती, बायका मुलासह बाहेर काढून घरदार जप्त करण्याचा अधिकार। तो कायदा बारकाईने मी वाचला। 2 दिवसापूर्वी सरकारकडे तो कायदा रद्द करावा म्हणून 10 पानी निवेदन मी पाठवलेला आहे, पण सरकार ऐकणार नाही याची माहिती आहे। म्हणून आज महाराष्ट्रभर आम्ही जनसुरक्षा कायदा आणि कामगाराचे अधिकार काढून घेण्याविरुद्ध आम्ही आंदोलन करत आहे। आणि या सभेत मी घोषणा करत आहे, संपूर्ण देशभर 20 मेला भारत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते सोलापुरामध्ये 100% आम्ही यशस्वी करू असं कामगाराच्या वतीनं आम जनतेला मी निवेदन करत आहे। आणि जनतेने ते पाळावं, या हुकुमशाही आणि बादली लादणाऱ्या सरकारविरुद्ध मुक्त होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो।